जय शिवराय मित्रांनो, नाव माझं उमेश. सकाळच्या 11:30 वाजलेत आणि मी निघालो आहे शेतात. आई, पप्पा आणि भाऊ अगोदर शेतामध्ये गेले होते. भाकरभाजी राहिली होती, त्यामुळे मी पाठीमागून भाकरभाजी घेऊन आलो. शेतात आलो, जेवायला बसलो. भाऊ आणि आईला सोमवार असतो, त्यामुळे त्यांच्यासाठी फराळाचं घेऊन आलो. पप्पा आणि माझ्यासाठी भाकरभाजी आणली. जेवण केलं, भाऊचा डब्बा घेऊन निघालो. सकाळी फवारण्यासाठी लवकर आला होता, त्यामुळे म्हणलं त्याला भूक लागली असेल, चला त्याच्याकडे फराळाचं घेऊन जाऊया. तिथं गेलो तर पाहिलं, 1 एकरची फवारणी जवळपास संपत आली होती. भाऊ त्या साईडला गेला होता, मग तिथं जाऊन थांबलो. कापसावरती मावा, तुडतुडे आणि पानं आकडल्यासारखी झाली होती. साठीच कापसाची फवारणी चालू होती. भाऊला म्हणलं फराळ करून घे. तो म्हणला आता 2-4च पाती राहिल्यात, तेवढं फवारून घेतो. त्यात फवारीची चार्जिंग पण संपत आली होती. मग राहिलेल्या पाती लगेच फवारून घेतो म्हणला. कापसाच्या फवारणीसाठी औषधं कोणकोणती वापरली चला ते दाखवतो. हे एक अँट्राकॉलचं पावडर आहे, दुसरं हे ट्रायकॉन आणि एक कॉन्टिस, असे 3 औषधे मिक्स केली. फवाराची चार्जिंग संपली आणि चार्जर होता घरी. मग लगेच गाडीवर घरी गेलो आणि चार्जर घेऊन आलो. शेतामधली लाईट दुपारी 2 वाजेपर्यंत होती आणि आत्ता वाजले होते 1. म्हटलं 1 तासामध्ये जेवढी चार्जिंग होईल तेवढी होईल. 2 वाजता लाईट गेली आणि मग पुढचं ढेलं फवारायला घेतलं. भाऊ तिकडं फवारणी करत होता आणि मी पाणी आणून देत होतो. एक कॅन घेऊन जाण्यापेक्षा एकाच वेळी 2 कॅन भरून घेतले, कारण पाण्यापासून फवाऱ्याचं अंतर होतं 200 ते 300 मीटर. फवाऱ्यासाठी पाणी आणून ठेवलं आणि मी गेलो गुरांकडे. शेण काढायचं राहिलं होतं, शेण काढून घेतलं. त्यानंतर धार वगैरे पण काढायची होती. तर अचानक पाऊस चालू झाला. ते कोवळं ऊन होतं आणि त्यातच पाऊस चालू झाला. ऊन पाऊस एकत्र आला तर आम्ही लहानपणी ओल्याचं लग्न लागते असं म्हणायचं. पाऊस जास्त वेळ आला नाही, त्यानंतर लगेच धार काढायला घेतली. गाईची आणि म्हशीची धार काढून घेतली, जनावरांना चारा टाकला आणि घराकडे निघालो. तर या पुढच्या व्हिडिओवर धन्यवाद.